नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया दिवाळीच्या पूजेविषयी। दिवाळी तिथी केव्हा आहे आणि दिवाळीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वेळी शुभ योग आहे ज्यावर आपण पूजा कराल, आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शुभ मुहूर्तावर आपण पूजा केल्याने आपणास फळ काय मिळते, महालक्ष्मीची पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे आणि त्यासोबत आपल्याला महालक्ष्मीच्या कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे। तर ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये विस्तृत रूपाने जाणून घेऊया। तरी व्हिडिओला पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया की आपल्याला ह्या दिवाळीच्या दिवशी कोण्या प्रकारे पूजा करायची आहे, शुभ मुहूर्त कधी आहे। 2 दिवसाची अमावस्या आल्यामुळे थोडंफार कन्फ्युजन होत आहे दर्शकांना की नेमकी कोण्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करायची आहे। तर मित्रांनो, ह्याविषयी आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपल्या पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्ये तिथीला सुरुवात होणार आहे 20 ऑक्टोबर 3:44 आणि या अमावस्येचे समापन होईल दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 5:54 तर ह्या प्रकारे जर आपण पाहिले तर या आधारावर आपल्याला खऱ्या नियमाने दिवाळीची पूजा, महालक्ष्मीची पूजा 20 ऑक्टोबरला करायची आहे। तर मित्रांनो, याचबरोबर आपल्याला महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त असेल 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:08 पासून रात्री 8:18 आणि ह्याच वेळी प्रदोष काल असेल संध्याकाळी 5:46 पासून ते रात्री 8:18 तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आपल्याला पूजेचा मुहूर्त आहे। तर आपल्याला पूजा कसल्या प्रकारे करायची आहे याची आपण थोडी माहिती घेऊया। तर सर्वात अगोदर आपण पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठा, घराची सफाई करा, स्नान करा, आणि जिथे आपण पूजास्थळ आहे, आपले पूजास्थळ असेल त्या जागी थोडेसे गंगाजळ शिंपा आणि त्याला पवित्र करा। त्यानंतर एक शुद्ध पाट घेऊन त्यावर पिवळ्या रंगाचा कपडा टाका जे शुद्ध असेल, आणि त्यानंतर त्या पिवळ्या कापडावर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत, आणि तांदळाच्या आसनावर आपल्याला सर्वप्रथम गणेश देवाची मूर्ती मांडायची आहे, आणि त्यानंतर महालक्ष्मी माताची मूर्ती मांडायची आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला एक बाजूला थोडासा तांदळाचा एक ढेला टाकून त्यावर तुपाचा अखंड दीपक तेवढ ठेवायचा आहे, म्हणजे लावायचा आहे। आणि त्यानंतर आपण जो पाट मांडला आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण एक कळसाची स्थापना करायची आहे। तांब्याचा किंवा पितळेचा एक तांब्या घेऊन त्यामध्ये एक सिक्का टाकायचा आहे, त्यानंतर एक सुपारी आणि थोडीशी हळद टाकून आपण त्या तांब्याच्या तोंडावर आंब्याचे पत्ते लावायचे आहेत, आणि आंब्याचे पत्ते लावल्यानंतर त्यावर एक नारळ ठेवा, आणि त्यानंतर त्या कलशाची आणि त्या नारळाची पूजा करा, त्याला तिलक लावा, आणि त्यानंतर फुलाची माळ असे अर्पित करा। आणि त्याच नंतर पूजा संपन्न झाल्याच्या नंतर आपण सोबतच श्री गणेश देवाची पूजा करा, महालक्ष्मीची पूजा करा, आणि
विशेष कर म्हणजे ह्यावेळी आपल्याला नैवेद्याच्या रूपामध्ये ठेवायचे आहेत बत्ताशे, ऊस, पिवळ्या रंगाची मिठाई आणि काही फळं. ह्याचा नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पित करायचा आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण नैवेद्य अर्पित केल्याच्या नंतर आपल्याला मंत्राचा जाप करायचा आहे. मंत्राचा जाप आपल्या शक्तीनुसार आपण कितीही करू शकता. 11 माळा, 21 माळा किंवा 101 माळ ह्या प्रकारे आपण मंत्राचा जप करू शकता. आम्ही समोर हा मंत्र सांगणार आहोत. तर अशा प्रकारे पूजा झाल्याच्या नंतर लगेच आरती करा आणि त्यानंतर क्षमा याचना करा. म्हणजे जर पूजेमध्ये काही चूक घडली असेल तर भगवान गणेशाला आणि लक्ष्मी मातेला क्षमेसाठी प्रार्थना करा. आणि त्यानंतर जेव्हा पूजा समाप्त होईल त्यानंतर आपण घराच्या सगळ्या कोण्यामध्ये, दरवाजामध्ये, खिडकीमध्ये आणि अंगणामध्ये आपल्याला दीप प्रज्वलित करायचे आहेत. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण पूजा कराल आपल्याला वैदिक मंत्राचा इथे पाठ करायचा आहे. जे लक्ष्मी तंत्रातला मंत्र आहे, खूप शक्तिशाली मंत्र आहे. त्या मंत्राचा जप जर आपण केला तर निश्चितच लक्ष्मी मातेची आपल्यावर अपार कृपा होईल. आणि लवकरात लवकर ह्या मंत्राच्या साहाय्याने लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा लक्ष्मी तंत्रातला एक असा महत्त्वाचा आणि शक्तिशाली मंत्र आहे जो आपल्याला कुठेही सापडून मिळणार नाही. तर मित्रांनो, मंत्र आपल्याला जाप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मे नमः. ह्या मंत्राचा आपल्याला 11 माळा, 21 माळा किंवा 101 माळ अशी आपल्या सामर्थ्यानुसार आपण ह्याचा जाप करा. रुद्राक्षाच्या माळेवर आपल्याला जाप करायचा आहे. आणि जाप केल्याच्या नंतर आपण पुढची विधी करा, म्हणजेच आरती करून नैवेद्य ठेवा. तर ह्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही ह्या मंत्राचे दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी समोर ह्या मंत्राचे पठण कराल तर निश्चितच जन्मोजन्मीची दरिद्रता, गरिबी दूर होऊन आपल्या घरामध्ये निश्चितच सदैव आनंद, संपत्ती, धन, ऐश्वर, सगळ्या प्रकारचे सुख आपल्याला निश्चितच प्राप्त होईल. तर दर्शकांनो, अशा प्रकारे ह्या सिद्ध मंत्राचा माता लक्ष्मीपुढे जाप करा आणि निश्चितच या मंत्राचा फायदा घ्या. लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर निश्चितच करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, म्हणजे सगळ्यांना ह्याचा लाभ होईल. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप